आमची हेवी बॉडी असल्यामुळं आम्हाला आपण सांगितलं, राऊत तुम्ही खाली उभं राहायचं. म्हटलं हरकत नाही, मी एकटा राहतो. हरीश गाडी हा मुलगा असा चलाक आणि चतुर, संघटनात्मक एकत्र करणं मुलांना, हे त्याच्यावर जे ताकद होती ना, बरोबर, ती सर्वजण बाकीचे सगळं घाबरट होते. ते तुम्ही नाईट हायस्कूल म्हणून होतं, तुम्ही तुम्हाला माहिती आहे की माहिती नाही, बावला बिल्डिंग होती ती, इथे त्यांना घ्यायची होती आणि तुम्हाला कुठेही नेऊन टाकून द्यायचं होतं. अच्छा, नमस्कार, मी स्वप्नील रमेश देसाई. तुमचं सर्वांचं आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या अमृत महोत्सवी श्री राम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने जे आम्ही विशेष मुलाखत सत्र जे सुरू केलं आहे, त्या या भागामध्ये तुमचं सर्वांचं आम्ही स्वागत करतो. अष्टविनायक क्रीडा मंडळाचं आमचं यंदाचं अमृत महोत्सवी वर्ष आणि गेली 74 वर्ष अष्टविनायक क्रीडा मंडळ आपल्या उद्दिष्टाप्रमाणे कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक या चारही उद्दिष्टांना घेऊन गेली 74 वर्ष समाजोपयोगी कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलं. या आजच्या मुलाखतीच्या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचे आणि अष्टविनायक रहिवासी संघाचे ज्येष्ठ सल्लागार श्री वसंत गणपत राऊत यांच्याशी. काका नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल की माझा जन्म ह्या अष्टविनायक इमारतीत आपण आलो त्याच्यानंतरच आहे, पण जेवढं आम्ही ऐकिवत आहोत ते असंच आहे की आपली ज्यावेळेला जुनी अकोलावाला चाळ ही रचनाकडे गेली, पुनर्विकसित होत होती आणि अष्टविनायक बनत होती, त्यावेळेला बरेचसे असे संघर्ष आले किंवा पुनर्रचना करताना बरेचसे असे प्रॉब्लेम झाले, तर ते काय होते ते नक्की आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. मित्र, आपला जो प्रश्न आहे तो योग्य आहे. बरोबर. मी इथे सर्वसाधारण 68 वर्ष मी रहिवासी आहे इथलं. 68 वर्ष. आता जो विचारलेला आपण जो प्रश्न आहे, त्यावेळेला ही जुनी चाळ आपली जी होती अकोलावाला बिल्डिंग म्हणून, बरोबर, त्या ठिकाणी राहणारे सर्वसाधारण जे परिवार होता तो मिल वर्कर होते. बरोबर. गरीब लोक होते. बरोबर. त्यामुळे त्याला जनरली असं कुठल्या प्रकारची काय माहिती नव्हतं, फक्त काम करणं आणि आपला संसार. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, चाळीमध्ये काही ठराविक लोक होते बाहेर याच्यात वावरणारे, त्यांचं एक प्रभुत्व होतं. बरोबर. पण जनरली त्यांना जर विकासाच्या दृष्टीने विचार करण्याची किंवा कुठे जाणं, काय करणं, बरोबर, ही त्यांच्याजवळच काही क्षमता नव्हती. बरोबर. खूप जात होते, खूप वर्ष पळत होते, मी पाहिलं, मी काय भाग घेऊ शकत नव्हतं त्यामध्ये, पण काहीच होत नव्हतं. मग काही जणांनी एक विनंती केली, राऊसाहेब बाबा अशी परिस्थिती, आम्हाला काय मदत मिळेल का, करू शकाल का? बरोबर. मी खोल विचार केला आणि मला सहकार्य म्हणून आमचे दादा म्हणजे डिचोलकर, बरोबर, त्यांच्याशी मी बोललो, दादा तुम्ही सहकार्य कराल का? म्हणाले ठीक आहे, हो मला काय कळत नाही पण मी तुमच्याबरोबर येणार. बरोबर. मग आप्पा गाडीची बोललो आपण त्याच्यात. बरोबर. आमचे आप्पा नाटकी हिशोबात उत्तर दिलं आणि आनंद, ठीक आहे, पण त्यांचा विरोध असं काही नव्हता. बरोबर. मग आम्ही मूळ प्रश्न जो होता तो टेनंट आणि ही जागा, बरोबर, ह्याच्यामध्ये एक मोठा प्रश्न होता. बरोबर. दुसरा प्रश्न होता की गव्हर्नमेंटला इथे की जी हनुमान व्यायामशाळा इथं होती ती, आणि इथे तुम्ही नाईट हायस्कूल म्हणून होतं, तुम्हाला माहिती आहे की माहिती नाही, बावला बिल्डिंग होती ती, इथे त्यांना घ्यायची होती आणि तुम्हाला कुठेही नेऊन टाकून द्यायचं होतं. अच्छा. अच्छा. हे सगळं म्हटल्यानंतर मी आप्पाला बोललो की आप्पा तुम्ही एक मीटिंग घ्या, मी त्यांच्यासमोर एक मांडतो. बरोबर. तर त्यांचं मत काय आहे की हा मोठा संघर्ष आहे, आपण खूप ताट उभं राहावं लागेल. बरोबर. काही मी आता नाव घेणं बरं वाटत नाही आहे, पण चांगल्या सुशिक्षित लोकांनी विरोध केला आहे. ओके. पण आम्ही मात्र एकदा पाऊल टाकल्यानंतर ऐकलो नाही. बरोबर. अनेक संघर्ष करावे लागले, म्हणजे म्युन्सिपल लेवलला. बरोबर. हे सगळ्या प्रकारे करत असताना हाऊसिंग बोर्डला. बरोबर. पण ह्या सर्व याच्यामध्ये काही अडचणी ज्या आलेल्या वरच्या राजकीयदृष्ट्या, तर मधु चव्हाणने आम्हाला मदत केली. म्हणजे खूप वेळा भाजपामध्ये भाजपच्या. हां.
अरे मी RSS मध्ये त्यांच्या याला जायचो कवायतीला वगैरे, त्यावेळेला मला त्याची ओळख होती आणि मग आम्ही एकत्र झालो त्यानंतर. पण ठराविक वेळेसाठी आम्ही त्यांना त्रास दिला नाही. बरोबर. पण भक्कम पाठिंबा मला दादाने दिला, दादा ढिचोलकर. बरोबर. आम्ही दादा म्हणत होत्या ना. बरोबर. हे करत असताना म्युन्सिपल इंजिनियर डेव्हलपमेंट, पूर्वी एक मोठा प्रश्न होता, रिकन्स्ट्रक्शन बोर्ड आणि म्युन्सिपाल्टी यांचा कधी जमत नव्हता. बरोबर. पण आम्हाला एक ओळखीचा फायदा चांगला झाला आमच्या गावच्या दृष्टीने. बरोबर. ज्याची इंजिनियर जो मेन होता त्याची जी आई होती ती आमच्याकडची होती, देव. बरोबर. आणि फडकेमुळे इंजिनियर होते ते चांगले होते. बरोबर. मधुर चव्हाणने त्यांच्याशी बोलून मग एकदा आमची मुलाखत करून दिली. मग शेवटी आम्ही ते काम केलं आणि या दृष्टीने आम्हाला चांगली मदत झाली आणि आपली ही इमारत उभी राहिली. हा, विरोध करणारे लोक झोपले गेले मराठी भाषेत सांगायचं म्हणजे, आणि की आपली इमारत कामाला सुरुवात झाली. दुसरे एक सांगतो तुम्हाला विशेष, की बांधकाम करताना पाण्याच्या टाकीच्या तिथे हा एक मोठा प्रश्न आहे. त्याने जरा कच्चं काम केलं होतं. बरोबर. ते आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही कोणाचं ऐकलं नाही, काय होईल या दिवशी आम्ही तो तोडून टाकलं. आणि म्हणून आज ही इमारत आत्तापर्यंत सुद्धा ती मजबूत उभी व्यवस्थित आहे. हां, बरोबर. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न याच दृष्टीने असेल की जुन्या चाळीतला श्री राम जन्मोत्सव तुम्ही बघितलेला आहे आणि आताचा राम जन्मोत्सव तुम्ही बघताय, तर जुन्या चाळीत राम जन्मोत्सव कसा साजरा होत होता आणि त्याला म्हणजे तुम्ही कसा तो बघितलेला आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. विशेष गोष्ट म्हणजे अशी, काळाप्रमाणे पण एक आस्थेने प्रेमाने चाळीतले सगळे रहिवासी म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष लेडीज म्हणजे मुली सगळे आले एकत्र. खरोखर खूप त्यांच्यापासून सण आनंदात तो साजरा करत होते. बरोबर. कोणाची गडबाजी किंवा असं होत नसतं. बरोबर. आणि विशेष मला एक आनंद झाला की हे सगळं होत असताना पाठीमागून येणारी लहान मुलांना सुद्धा ते लोक घेऊन पुढे आणलं. बरोबर. आणि जे त्यांनी आणलं, तुम्ही आलात, भाग घेतलात, त्याच्यामुळं आत्ताचा जो जे आहे परिवर्तन तुम्ही लोकांनी जे घडवलं आहे ते खूप काय मोठं अभिमानास्पद वाटतं आणि आनंद वाटतो आपल्याला मला. धन्यवाद. आणि जसं आपण इथे आलो, नवीन पुनर्रचित इमारतीमध्ये आलो, जसं आमच्या गोविंदा पथकाचे मास्तर आता हरीश गाडींनी जसं सांगितलं की आपण आपला गोविंदा पथक सुरू केलं, तेव्हा म्हणजे मी तर लहान होतो किंवा नुकताच जन्म झालेला, त्यामुळे पण ऐकिवत असं होतं की पहिला गोविंदा पथक आपल्या ज्यावेळेला निघाला त्यावेळेला तुम्ही खालच्या थरात होतात. आणि असं पण ऐकलेलं आहे की तुमचा मुलगा म्हणजे आमचा सुजित दादा पण खालच्या थरात, म्हणजे वडील आणि मुलगा हे दोघेही खालच्या थरात आणि वरती 4 ते 5 थराची उभारणी केलेली. तर त्याची आठवण कशी आहे तुमची? कारण का आम्ही जो मुळात होतो हे करत असताना खरोखर हरीश गाडी हा मुलगा असा चलाक आणि चतुर, त्याला आपण चंचल म्हणतो, पण अतिशय प्रेमळ, संघटनात्मक एकत्र करणं मुलांना हे त्याच्यावर जे ताकद होती ना, बरोबर, ती सर्वसाधारण बाकीचे सगळं घाबरट होते. बरोबर. हा टेरर मुलगा खरोखर, त्यामुळे आम्ही खूप त्याचं कौतुक करायचो. बरोबर. त्याच्या दृष्टीने संघटना, आता इथे व्यायामशाळा म्हणा, असणारे तुमचे नवीन येणारे परिवार म्हणजे मुलं, बरोबर, ते इथे असं प्रेमाने किंवा एकत्र राहणारे निर्व्यसनी, बरोबर, अशी इथे मुलं संघटित असल्यामुळं आपल्याकडे भरणा मोठा झाला. बरोबर. आणि त्याच्यातून गोविंदा अतिशय मोठा असं तयार झालं. आमची हेवी बॉडी असल्यामुळं आम्हाला आपण सांगितलं, राहू तुम्ही खाली उभं राहायचं, म्हटलं हरकत नाही, मी एकटा राहतो. अच्छा, मला आता फक्त एकच तुम्हाला शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही अष्टविनायक क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आणि अष्टविनायक रहिवासी संघाचे एक ज्येष्ठ सल्लागार आहात, तर एक मार्गदर्शन म्हणून तुम्ही क्रीडा मंडळाला काय कराल? म्हणजे नुसतं श्री राम जन्मोत्सव ह्यासाठीच नाही, तर पुढे आम्ही जाण्यासाठी तुम्ही आम्हाला कसं मार्गदर्शन कराल? नाही, आता आपल्याकडे जो मोठा प्रश्न आहे, तुम्ही सगळे कार्यक्रम मुलं अतिशय सुंदर संघटितदृष्ट्या कुठल्याही प्रकारचा आवाज न होता काय करता, अतिशय विभागाला काही अखंड मुंबईला एक सुंदर असं उदाहरण आहे तुमच्या मुलांचं. खरोखर माझं असं म्हणेन, आता तुमच्या पुढे असणारा ह्या बिल्डिंगचा पुनर्डेव्हलप कार्यक्रम तो तुम्ही कसा हाताळणार त्याच्या तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. एवढंच मला बाकी काय विशेष सांगू.
चालेल. धन्यवाद काका, तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.